मित्रांनो, आपण पाहत आहोत की तुमच्या इयत्ता 7वी विज्ञान या विषयातील प्रकरण 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म। यामध्ये आपण मागच्या 2 तासांमध्ये हवा आणि पाणी या संसाधनांच्या गुणधर्माविषयी माहिती घेतली। आज आपण 3ऱ्या संसाधनाविषयी माहिती घेणार आहोत, ते म्हणजे मृदा। मृदा म्हणजे माती। या मातीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकला आहात की माती कशी तयार होते। तुम्हाला माहिती आहे की खडक असतील, वाळूचे कण असतील, त्याच्यावर सूर्यप्रकाश, हवा, वारा यांचा परिणाम होऊन हळूहळू त्यांचे बारीक बारीक कणामध्ये रूपांतर होतं आणि मातीचा थर तयार होतो। आणि तुम्हाला हे देखील माहिती आहे की हा मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात। त्यामुळं या मातीचं संवर्धन करणं, त्याचं जतन करणं ते आपलं कर्तव्य आहे। आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर भरपूर झाडं लावावी लागते। कारण आपण मागच्या प्रकरणात शिकलो की झाडांची मुळं काय करतात, तर मातीला जमिनीमध्ये घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे जमिनीची धूप कमी होते। तर अशा ह्या मातीचे आणखी काही गुणधर्म आपल्याला आता या पाठामध्ये शिकायचे आहेत। तर विद्यार्थ्यांना बघा, पहिल्यांदा आपण पाहूया मृदेचा रंग। पहिला गुणधर्म रंग। तर विद्यार्थ्यांना तुम्ही आसपास जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्या प्रकारची माती, आपल्या जेव्हा आजूबाजूला जेवढी माती असते ती एकाच रंगाची दिसते का, तर निश्चितच नाही। आपण बघा शेतीमध्ये पाहिलं तर तिथली माती ती काळीभोर दिसते। तसं आपल्या इकडे शहरी भागामध्ये जी माती असते, जमिनीला जी माती दिसते ती त्या एवढी काळीभोर नसते, थोडीशी कमी फिकट काळ्या रंगाची, फिकट चॉकलेटी रंगाची अशी आपल्याला दिसते। तसंच जर तुम्ही कोकणी भागात गेला असेल, कोकण प्रदेशामध्ये जर गेला असेल तर तिथली माती तुम्ही पाहिली असेल तर ती लाल रंगाची दिसते। अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशानुसार, वेगवेगळ्या ठिकाणानुसार या मातीचे रंग बदलत असतात। त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या ठिकाणी बांधकाम चालू असले आणि सुरुवात जर तिथे पाहिलं, तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस पायासाठी जमीन खोदली जाते तिथं जर तुम्ही निरीक्षण केलं विद्यार्थ्यांना, तर तुमच्या लक्षात आलं असेल की मातीचे जे थर असतात त्याच्यामध्ये सुद्धा रंगांमध्ये आपल्याला बदल दिसून येतो। वरचा थर जरा जास्त गडद रंगाचा असतो, त्यामानाने खालचे थर हे कमी गडद रंगाचे आपल्याला दिसून येतात। मग हे सगळं कशामुळे होतं असं, तर मातीमध्ये असलेल्या काही पदार्थांमुळे। उदाहरणार्थ समजा कोकणामध्ये आपण लाल माती आहे असं म्हणतो, कारण का, तर त्या ठिकाणी लोहाचं प्रमाण हे मातीमधलं जास्त असतं। अशा पद्धतीने मातीमधल्या असलेल्या मूलद्रव्यांच्या, क्षारांच्या प्रमाणानुसार त्या मातीचा रंग हा बदलत असतो। याच रंगाचा उपयोग कशासाठी होतो मग, तर मातीचा पोत ओळखण्यासाठी, म्हणजे ती कसदार आहे की नापीक आहे, कशा प्रकारची माती आहे हे कळण्यासाठी या मातीचा रंगाचा अप्रत्यक्षरित्या उपयोग होत असतो। बघा, आपणही म्हणतो की नाही, काळी माती चांगली असते शेतीसाठी। अशा पद्धतीने त्या रंगाचा उपयोग हा पोत ओळखण्यासाठी, माती कशी आहे हे समजण्यासाठी होत असतो। त्यानंतर आता आपण पुढे बघूयात मातीतील, मृदेतील कणांचं स्वरूप। त्यालाच म्हणतात मृदेचा पोत। त्याच्या आधी विद्यार्थ्यांना तुमच्या पुस्तकामध्ये एक छोटासा प्रयोग दिलेला आहे, पान नंबर 22 वर त्याची आकृती दिलेली आहे बघा, 3.10। तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, तर 3 चंचुपात्र घ्यायचे, त्याच्यामध्ये 3 नरसाळे ठेवायचे, प्रत्येक नरसाळ्यामध्ये एक गाळण कागद ठेवायचा आहे आणि पहिल्या नरसाळ्यामध्ये वाळू, आपल्या आसपासची वाळू असते ती वाळू भरायची, तेवढ्याच आकारमानाची दुसऱ्या नरसाळ्यामध्ये रेताळ माती भरायची आणि तिसऱ्यामध्ये चिकण माती भरायची। तिघांचे प्रमाण सारखंच असलं पाहिजे। असे पहिल्याच्यामध्ये वाळू, दुसऱ्यामध्ये रेताळ माती आणि तिसऱ्यामध्ये चिकण माती, अशा पद्धतीने नरसाळे भरून घ्यायचे। आता 3ही नरसाळ्यांमध्ये सारख्याच आकारमानाचं पाणी टाकायचं, म्हणजे समजा तुम्ही 1-1 ग्लास पाणी घेतलं तर तिघांमध्ये 1-1 ग्लास पाणी टाकायचंय आणि थोड्या वेळाने निरीक्षण करा, खाली झिरपणाऱ्या पाण्याचं निरीक्षण करायचंय। तर बघा, कोणत्या पात्रात जास्त पाणी जमा झालेलं तुम्हाला दिसतं,
तर पहा साहजिकच जिथे वाळू होती त्या ठिकाणी जास्त पाणी जमा झालेलं आपल्याला दिसून येतं आणि जिकडे चिकण माती होती तिथे कमी पाणी जमा झालेलं दिसतं. तर विद्यार्थ्यांना या प्रयोगावरून काय समजतं आपल्याला, तर मातीचे कण जेवढे मोठे असतील तेवढी तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते आणि जेवढे कण बारीक तेवढे ती माती जास्त प्रमाणात पाणी धरून ठेवते, म्हणजेच पाण्याची धारण करण्याची क्षमता तिची जास्त असते. अशा पद्धतीने ह्या मातीच्या मध्ये असलेल्या कणांवरनं तिचा पाण्याची क्षमता आपल्याला ठरवता येते. मग ह्याच कणांवरनं, या कणांच्या आकारावरनं मातीचा पोत म्हणजेच मृदेचा पोत ठरवला जातो आणि त्यानुसार या मृदेचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला प्रकार आहे रेताड मृदा. रेताड मृदा म्हणजे सँडी सॉइल असं याला म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर ह्या मातीमध्ये वाळूचं कणांचं प्रमाण, वाळू सारख्या मोठ्या मोठ्या कणांचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्याच्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांनो, तर ही माती वाळूचं प्रमाण जास्त असल्यामुळे, मोठ्या मोठ्या कणांचं प्रमाण जास्त असल्यामुळे मशागतीसाठी सोपी जाते, परंतु ह्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. आता आपण पाहिलं प्रयोगामध्ये, तर वाळूमधनं पाणी पटकन निचरा होतं, खाली निघून जातं सगळं, त्याच्यामुळं मातीमध्ये माती धरून ठेवू शकत नाही पाणी. मग अशी जी जमीन असते त्या ठिकाणी हे जे वाळूचे कण असतात ते कशाने बनलेले असतात, तर सिलिकॉन डायऑक्साईड नावाच्या एका क्वार्ट्स, त्याला क्वार्ट्स असं म्हटलेलं आहे, या खनिजाचे ते बनलेले असतात आणि ते खनिज पाण्यामध्ये विरघळत नाही. त्यामुळं ह्या जमिनीची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता देखील खूप कमी असते. म्हणजे जे काही झाडाला आवश्यक असतात द्रव्य जमिनीतले, ते काही ही जमीन पुरवू शकत नाही. अशा पद्धतीने पहिली जमीन आपण पाहिली किंवा पहिली मृदा आपण पाहिली रेताड मृदा, यामध्ये कणांचं प्रमाण मोठं असतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पोयटा मृदा. पोयटा मृदा तुम्ही पण ऐकलं असेल, पोयटा माती आपण ऐकतो, नदीच्या कडेला असते बघा, गाळाने वाहून येणारी ती माती. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या मातीच्या कणांचा आकार हा मध्यम असतो, म्हणजे वाळूच्या कणांपेक्षा बारीक असतो, मध्यम आकाराचे घेतले कण असतात आणि त्यामुळे ह्या जमिनी ह्या सुद्धा मशागती करण्यास फार काही सोप्या नसतात, परंतु चिकण मातीच्या प्रमाणात त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी मशागत करता येते. आणि ह्यांच्यामध्ये जैव घटक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ह्या मृदेमध्ये जैव घटक म्हणजे काय, तर सजीवांपासून आलेले घटक, मृत वनस्पती, मृत प्राणी यांच्या अवशेषातून तयार झालेले जे घटक आहेत त्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं ही जी माती असते ती सुपीक आहे असं म्हटलं जातं आणि ह्याची वनस्पतींना अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता जास्त असते. यालाच गाळाची मृदा असं देखील म्हटलेलं आहे. तुम्ही भूगोलामध्ये देखील शिकणार असं, गाळाची मृदा म्हणजे नदीच्या कडेला येणारी, नदीच्या पाण्याबरोबर वाहून येणारी जी मृदा असते, माती असते, तिलाच गाळाची मृदा किंवा पोयटा मृदा असं म्हटलं जातं आणि ही वनस्पतींच्या वाढीसाठी चांगली समजली जाते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विद्यार्थ्यांना, तो म्हणजे चिकण मृदा. त्यालाच आपण चिकण माती असे म्हणतो. तर विद्यार्थ्यांना तुम्ही देखील पाहिले असेल, तुम्ही खेळण्या तयार करण्यासाठी मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी माती वापरलेली असेल लहानपणी. तर ह्या मातीमध्ये काय असतं, तर ह्या मातीतल्या कणांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो, अतिशय बारीक कण असतात याच्यामध्ये आणि ती त्याला स्पर्श केला तर ती अशी गुळगुळीत चिकट लागते. आपल्याला पाणी ज्यावेळेस त्याच्यामध्ये टाकतो आपण त्यावेळेस ती खूप चिकट लागते. तर ह्या मातीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मशागतीसाठी जड जाते. इतर 2 प्रकारापेक्षा म्हणजे रेताड आणि पोयटा मृदेपेक्षा या मातीची मशागत करणं अवघड जातं, परंतु ह्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आतापर्यंत आपण जे 3 प्रकार पाहिलेत, रेताड मृदा, पोयटा मृदा आणि चिकण मृदा,
याचा हा जो टॉपिक आहे हा नीट वाचा आणि याच्यावर आधारित तुमच्या पुस्तकात पुढे जरा डोके चालवा नावाचं एक सदर दिलेलं आहे. त्यामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात, मृदेची रचना पाहूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहिलं की मृदेच्या कणांच्या आकारावरनं त्याचे 3 प्रकार आपण पाहिले, रेताड, पोयटा आणि चिकण. तसंच मृदेच्या कणांच्या रचनेवरून देखील त्याचे 4 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. तुम्ही जर आसपास कुठे बांधकाम चालू असेल आणि तिथे जर जमीन खोदलेली असेल तर तिथे नीट निरीक्षण करा. बघा, तुम्हाला त्या मातीच्या थरांमध्ये देखील एक वैशिष्ट्यपूर्ण रचना अशी दिसते. तर कोणकोणते हे 4 प्रकार आहेत तर बघा, तुमच्या पुस्तकात दिलेले पान नंबर 23 वर त्याची आकृती दिलेली, आकृती 3.12 मृदा रचना म्हणून. तर यामध्ये हे 4 प्रकार दाखवलेले. बघा, त्यातला पहिला प्रकार आहे स्तरीय मृदा. स्तरीय मृदा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मृदेचे असे मातीचे असे थर दिसतात, एकावर एक स्तर त्याला म्हणून आपण. तर हे एकावर एक असे स्तर दिसतात, याला म्हणतात स्तरीय रचना. मातीची किंवा मृदेची स्तरीय रचना. मग पहिला प्रकार झाला स्तरीय रचना. त्यानंतर दुसरा प्रकार बघा, त्याच्यामध्ये माती अशी कण स्वरूपात दिसते, म्हणजे कण स्वरूप रचना आहे ही मातीची. कण स्वरूप असं त्याला म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार कण स्वरूप, याच्यामध्ये बारीक बारीक कणांच्या स्वरूपात माती रचलेली असते. तर दुसरा प्रकार कण स्वरूप. त्यानंतर तिसरा प्रकार बघा, तो आहे स्तंभाकार. ह्याच्यामध्ये जे स्तंभ असे उभ्या आकाराचे खांब असतात त्या स्वरूपात स्तंभांच्या आकारात या मातीची रचना झालेली आहे, त्याला म्हणतात स्तंभाकार रचना. आणि चौथा प्रकार असतो तो म्हणजे ठोकळ्यांच्या स्वरूपात असलेली मृदा रचना. बघा, असे मातीचे ठोकळे आपल्याला दिसतात, त्याला म्हणतात ठोकळ्यांच्या स्वरूपात असलेली मृदेची रचना. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मृदेच्या कणांच्या रचनेवरून त्याचे 4 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. एक म्हणजे स्तरीय, दुसरा कण स्वरूप, तिसरा स्तंभाकार आणि चौथा ठोकळ्यांच्या स्वरूपात असलेली रचना. मग या मृदा रचनेचं महत्व काय, कशासाठी हे अभ्यासायचं तर विद्यार्थ्यांना या मृदा रचनेच्या स्वरूपावरनं ती माती कशी आहे, तिचा पोत कसा आहे, त्यानंतर त्या मातीमध्ये मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो की नाही, मुळांना पुरेसा अन्नद्रव्याचा पुरवठा होतो की नाही, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो की नाही हे आपल्याला समजतं. मग जेवढी माती चांगली असेल जेवढी मातीची रचना चांगली असेल तेवढा त्या ठिकाणी मुळांना मिळणारा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असतो. त्याचबरोबर मुळांना लागणारा पाण्याचा निचरा देखील चांगल्या पद्धतीने होत असतो. अशा पद्धतीने ह्या मृदा रचनेचं महत्व आपल्याला समजून येतं. आता आपण पुढे जाऊयात, ते म्हणजे मृदेचे उपयोग आपल्याला पाहिजेत. आता पाहूया आपण. मृदेचे उपयोग म्हणजे मातीचे उपयोग. जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माती सगळ्यात जास्त आपल्याला उपयोगी कुठे पडते तर पहिलं म्हणजे आपल्या शेतीसाठी, म्हणजेच वनस्पती संवर्धनासाठी. म्हणजे वनस्पती संवर्धन हा झाला मातीचा पहिला उपयोग. संवर्धन म्हणजे वाढ, वनस्पतींची वाढ होण्यासाठी मातीची अत्यंत आवश्यकता असते. मग शेतीसाठी, बागांसाठी वगैरे आपल्याला मातीची आवश्यकता असते, माती आपल्याला उपयोगी पडते.
हा झाला पहिला मुद्दा, वनस्पती संवर्धन. त्याच्यानंतर दुसरा उपयोग आहे जलसंधारण. म्हणजे काय बघूया आपण. तर जल म्हणजे पाणी आणि संधारण म्हणजे धारण करून ठेवणे. तर मातीची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता जास्त असते. आता आपण पाहिलं चिकण मातीसारख्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या इकडे तळी दिसतात, तलाव दिसतात, त्याच्यामध्ये पाणी जमा राहू शकतं आणि ते आपण 12ही महिने वापरू शकतो. अशा पद्धतीने जलसंधारण हे एक महत्वाचा उपयोग आपल्याला या मृदेचा होत असतो. त्यानंतर पुढचा महत्वाचा उपयोग आहे तो म्हणजे आकार्यता. हा एक मातीचा गुणधर्म आहे. या गुणधर्माचा उपयोग आपल्याला होत असतो. तर आपण आता बघूया तिसरा, आकार्यता. तर आकार्यता म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, तर आकार्यता म्हणजे मातीला हवा तसा आकार देता येणे. हवा तसा आकार देता येणे या गुणधर्माला म्हणतात आकार्यता. मग तुम्हाला माहिती आहे की मातीची भांडी बनवली जातात. वेगवेगळ्या तुम्हाला कुंभार तुम्ही पाहिलं असेल बघा, पंत्या बनवतात, त्यानंतर कुंड्या बनवतात, माठ बनवतात, रांजण बनवतात. अशी मातीची वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपण पाहतो. तसंच काही शोच्या वस्तू बनवतात. विविध आकार म्हणजे पाहिजे तसा आकार या मातीला आपल्याला देता येतो. हा मातीचा आकार्यता नावाचा गुणधर्म तो या ठिकाणी उपयोग होतो. तर अशा पद्धतीने मृदेचे उपयोग आपण पाहिले. वनस्पती संवर्धन, त्याच्यानंतर जलसंधारण आणि आकार्यता. आता आपण पुढे बघूया उपयुक्त मृदेचे काही प्रकार. उपयुक्त मृदेचे प्रकार. तर काय काय प्रकार आहेत हे ते आपण पाहूयात. म्हणजे मातीच्या उपयोगावरनं या मृदेचे काही प्रकार पडताना दिसतात. त्यातला पहिला प्रकार आहे चिनी मृदा. पहिला प्रकार चिनी मृदा. तुम्ही सगळ्यांनी चिनी मातीच्या कब्बर्स आपण घरामध्ये वापरतो, बरण्या वापरतो, काही शोपीसच्या वस्तू वापरतो. नंतर आपल्या बाथरूम मध्ये, टॉयलेटमध्ये ज्या टाईल्स फरशाच्या बसवलेल्या असतात त्या देखील ह्या चिनी मातीच्या बनलेल्या असतात. तर मग ही चिनी माती म्हणजे काय, तर चीन या देशामध्ये आढळणारी ही माती म्हणून तिला चिनी माती असं म्हटलं जातं. तर ते एक केओलिनाइट नावाचं एक औद्योगिक खनिजच आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की ज्यावेळेस या चिनी मातीला उष्णता दिली जाते, तापवली जाते, त्यावेळेस तिला चकाकी प्राप्त होते आणि त्याचबरोबर काठिण्य म्हणजे कठीणपणा प्राप्त होतो. आणि मग बघतो आपण अशा वस्तू आपण घरामध्ये वापरतो की नाही, ज्या अगदी चकाकी असते, त्यांना चमकदार असतात, त्या थोड्याशाही स्वच्छतेने तरी स्वच्छ, थोड्याशा घासण्याने स्वच्छ होतात अशा त्या वस्तू. तर त्या चिनी मातीने बनलेल्या असतात. तर ही झाली उपयुक्त अशी मृदा. त्यानंतर दुसरी माती आहे शाडूची माती, शाडू मृदा. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, आपण आता गणेशोत्सव साजरा करतो त्यावेळेस आपण गणपतीची मूर्ती आणतो, ती शाडूने बनलेली असते, शाडूच्या मातीने बनलेली असते. त्याचबरोबर काही पुतळे बनवण्यासाठी, काही शिल्पकार लोक जे असतात ते पुतळे बनवण्यासाठी, शिल्प तयार करण्यासाठी या शाडू मातीचा उपयोग करत असतात. त्यानंतर तिसरी मृदा आहे टेराकोटा मृदा. टेराकोटा मृदा ही लालसर रंगाची अशी माती असते आणि याचा उपयोग जास्त करून कुंड्या बनवण्यासाठी किंवा काही शोपीस किंवा काही मुखवटे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि चौथी मृदा आहे मुलतानी मृदा. तुम्ही नाव ऐकलं असेल. मुलतानी मृदा म्हणजे काय, तर ही एक पांढरक्या रंगाची अशी फिकट पिवळ्या रंगाची अशी एक माती आहे. हिचा उपयोग सौंदर्य प्रसाधनामध्ये करतात, कॉस्मेटिक्स मध्ये, म्हणजे चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी
या मृदेचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने उपयोगावरनं या मृदेचे 4 प्रकार आपण पाहिले: चिनी मृदा, शाडूची मृदा, टेराकोटा मृदा आणि मुलतानी मृदा. आता आपण पुढे बघूया ते म्हणजे मृदा परीक्षण. हे आपल्या शेवटच्या टॉपिककडे. तर बघा विद्यार्थ्यांनो, मृदा परीक्षण म्हणजे काय? मृदेची तपासणी. आता ही तपासणी कशासाठी? तर तुम्हाला माहिती आहे की काही वेळा जमीन ही नापीक बनते किंवा जमिनीची सुपीकता कमी होते किंवा त्यामध्ये पीक व्यवस्थित येत नाही. तर अशा वेळी मग शेतकरी काय करतात? त्यांच्या जमिनीची किंवा त्यांच्या शेतातील मातीची तपासणी करतात. आता ही तपासणी कशी करायची? कोणत्या पद्धती त्यासाठी वापरल्या जातात ते आता आपण पाहूया. तर बघा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस शेतीची मातीची तपासणी करायची असते त्यावेळेस काय करतात? तर शेतीमध्ये आता खूप मोठं शेत असतं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून अशा 7 ते 8 ठिकाणांपासून थोडंसं खणून त्यामधली माती काढतात. म्हणजे असे 7-8 नमुने गोळा करायचे शेतीमधनं. नंतर ते नमुने व्यवस्थित सावलीमध्ये सुकवतात आणि नंतर ते सगळे चांगले चाळून घेतात आणि मग ती माती आणि पाणी यांचं एकाच तो म्हणजे पाणी आणि माती यांचं एकाच तो या प्रमाणात मिश्रण करतात आणि त्याचं काही दर्शकांच्या साहाय्याने त्याचं परीक्षण केलं जातं. आणि या परीक्षणासाठी 2 पद्धतींचा वापर करतात. एक म्हणजे पीएच म्हणजे सामू पद्धत आणि दुसरी ती म्हणजे विद्युत वाहकता पद्धत. तर आता तुमच्या पुस्तकात आपण ह्या पीएच पद्धतीविषयी माहिती बघणार आहोत. मग ही जी पीएच पद्धत आहे किंवा सामू पद्धत जी आहे ही कोणी शोधून काढली? तर तुमच्या पुस्तकात बघा असे होऊन गेले. या सदरामध्ये माहिती दिलेली आहे. डेन्मार्कचे शास्त्रज्ञ होते सोरेनसन. डेन्मार्कचे शास्त्रज्ञ सोरेनसन यांनी ही पीएच आधारित अशी पद्धत शोधून काढली मृदा परीक्षणाची. त्यालाच मराठीमध्ये सामू असं म्हणतात, म्हणजे जमिनीचा सामू मोजणं. तर काय ही पद्धत? पीएच म्हणजे हायड्रोजन आयनांची संहती. त्या मातीमध्ये किंवा त्या पदार्थामध्ये असलेले हायड्रोजन आयनांची संहती, त्यावरनं त्या पदार्थाचा पीएच मोजला जातो. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी निकष ठरवलेले ते तुमच्या पुस्तकात बघा पान नंबर 24 वर दिलेले. आम्लयुक्त मृदा कधी म्हणायचं? आम्लयुक्त मृदा केव्हा असते? तर जर तिचा पीएच 6.5 पेक्षा कमी असेल. उदासीन मृदा पीएच जर 6.5 ते 7.5 दरम्यान असेल. आणि आम्लधर्मी मृदा केव्हा म्हटली जाते? ज्यावेळेस त्या मृदेचा पीएच हा 7.5 पेक्षा जास्त असतो. मग ह्या परीक्षणावरनं समजतं की मृदा ही कोणत्या प्रकारची आहे, आम्लधर्मी आहे की आम्लधर्मी आहे की उदासीन आहे. आणि सर्वसाधारणपणे मातीचा पीएच हा 6 ते 8च्या दरम्यान असला म्हणजे ती माती शेतीसाठी योग्य आहे असं समजलं जातं. मग आता आपण पाहूया ही सुपीकता, मृदेची सुपीकता कमी होण्याची काय कारण आहे. तर पहिला आता आपण पाहिलं की 6 ते 8च्या दरम्यान पीएच असणं हे योग्य असतं. मग ज्यावेळेस पीएच 6 पेक्षा कमी होईल किंवा 8 पेक्षा जास्त होतो त्यावेळेस त्या मातीची सुपीकता कमी व्हायला लागते. त्यानंतर त्यामध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी होणं हे झालं दुसरं कारण. तसंच जमिनीतल्या पाण्याचा निचरा न होणं, पाणी व्यवस्थित सगळीकडे मुळांपर्यंत न पोहोचणं किंवा मुळांना व्यवस्थित पाणी न मिळणं, हे एक कारण झालं मातीचं नापीक होण्यामागचं. त्यानंतर सतत एकच पीक घेत राहणं, एकच पीक घेतल्याने सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. मग तुम्ही पाहिलं असेल की शेतकरी काय करतात? एक तृणधान्य झालं की त्यानंतर कडधान्याचं पीक घेतात
की जेणेकरून सुपीकता वाढत राहावी. त्यानंतर सतत खाऱ्या पाण्याचा वापर करणं, कारण खाऱ्या पाण्यामध्ये क्षार असतात, त्याच्यामुळे सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होण्यास ते कारणीभूत ठरतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे रासायनिक खत आणि कीटकनाशक यांचा सतत वापर करणं किंवा जास्त प्रमाणात वापर करणं. तर बघा विद्यार्थ्यांनो, जरी या खतांमुळे पिकांची वाढ जोमाने होत असली, कीटकनाशकांमुळे पिकांवरील कीड कमी होत असली, तरी या खतांचा आणि कीटकनाशकांचा जास्त वापर करणं हे जमिनीसाठी हे नुकसानदायक ठरू शकतं आणि म्हणूनच यांचा कमीत कमी वापर करणं ही आज काळाची गरज आहे. त्यानंतर खाऱ्या पाण्याचा वापर करणं हे सुद्धा पिकाच्या किंवा जमिनीच्या नापीकतेसाठी एक महत्वाचं कारण ठरू शकतं. त्याचबरोबर ह्या रासायनिक खतं, कीटकनाशक यांचा नेहमी वापर करणं हे सुद्धा टाळलं पाहिजे, जेणेकरून पिकांची नापीकता ही जमिनीची नापीकता ही कमी होण्यापासून आपण वाचवू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना तुमच्या पुस्तकात एक दिनविशेष दिलाय, तो म्हणजे 5 डिसेंबर. तर काय असतं ह्या 5 डिसेंबरच्या दिवशी? तर हा दिवस जागतिक मृदा संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो किंवा पाळण्यात येतो. कशासाठी हे? तर लोकांमध्ये जमिनीविषयी, मातीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, मातीचं संवर्धन करावं म्हणून हा दिवस हा जागतिक मृदा संवर्धन दिन म्हणून पाळण्यात येतो. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी बघा तुमच्या पुस्तकात पान नंबर 24 वर एक सदर दिलेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. जसं आता आपण रासायनिक खतांविषयी पाहिलं की रासायनिक खतांचा काय काय दुष्परिणाम होतो त्याविषयी या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ते नीट वाचा. हा संपूर्ण धडा आता या ठिकाणी आपण संपवला आहे. या धड्यामध्ये आपण हवा, पाणी आणि माती या नैसर्गिक संसाधनांच्या विषयी, गुणधर्मांविषयी माहिती घेतली. आज हा संपूर्ण धडा तुम्ही नीट मन लावून वाचा आणि या धड्याखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो सोडवून ठेवण्याचा प्रयत्न